माझे नाव प्रभू राधाकिशन नागपुरे. माझं नागपुरे सेलिब्रेशन हॉल अँड लॉन या नावाने कार्यरत आहे आणि मी आता बोलत आहे. नागपूरचं आपण मला सांगा, आपला जो नागपूर सेलिब्रेशन हॉल अँड लॉन आहे, हे लगभग जवळपास किती वर्ष झाले, केव्हापासून याची सुरुवात झाली, कशा प्रकारे हे म्हणजे काय? एक माझी ही जागा होती, माझ्या आजोबांची जागा होती, वडिलांच्या नावाने होती आणि तिघं भाऊ. तिघा भावांच्या पैकी माझ्या नावाने ही होती, दोघांच्या वेगवेगळ्या नावाने आहे ती. तर ही माझी जागा होती आणि ही कॉर्पोरेशनमध्ये आली. मग जागेला बाबा त्याला कंपाऊंड करून टाका. मग कंपाऊंड केलं. मग असं वाटलं आपण आता एवढा खर्च केला, एवढा नाला वगैरे बांधला आम्ही, मला भरपूर खर्च आला. नाला होता त्याला मला भरपूर खर्च आला. मग विचार केला आपण तिला पॅक चारीकडनं पॅक करून घ्यायचं. मग आता रिटायरमेंट नंतर विचार केला आपल्याला रिटायरमेंट आहे 2 वर्षांनी 3 वर्षांनी. मग तोपर्यंत आपण थोडं थोडं काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला जागा तर विकायची नव्हती, वडिलांची आहे प्रॉपर्टी ती आहे. मग मी विचार केला चला एक इन्कम सोर्स आपल्याला रिटायर नंतर आपल्याकडे थोडे मदत केली मला माझ्या कुटुंबांनी, माझ्या साड्यांनी केली मदत. प्रशांत बर्डे म्हणून त्यांनी मला काही पैसे दिले. शिक्षक माणूस एवढे पैसे कुठे. थोडं आपण ते मी नरखेडला सर्व्हिसला असताना मी मातोश्री अंजनाबाई मुंडापुरे या कॉलेजला प्राध्यापक या पदावर कार्यरत होतो. मला रोज सकाळी मी 5:30ला उठून नरखेडला जात होतो. कॉलेज करून 12:30ला तिथलं माझं वर्किंग होतं आणि मग मी इथे 2 वाजता येत होतो. माझं काम मी सर्व कर्मचारी वगैरे जे बांधकामाचा असलेले कर्मचारी हे सर्व नरखेडवरनं हे केले होते. नागपूरचे मला परवडत नव्हते. नरखेडला माझे विद्यार्थीच होते, त्या कन्स्ट्रक्शनमध्ये होते. ते त्या टीमला इथे आणलं. त्यांच्या हातून मी हे सर्व बांधकामाचं काम करून घेतलं. माझे विद्यार्थी असल्यामुळे मला कमी याच्यात त्यांनी केलं, मदत केली, त्यांनी मदत केली मला. अशा प्रकारे माझं तर राहणं 100 किलोमीटर होतं नरखेडला. पण नागपूरला आलो. नागपूरला माझी मुलगी जर बीला तिला ॲडमिशन घ्यायची, रामदेव बाबामध्ये तिची ॲडमिशन केली. तर मग म्हटलं आता चला आपल्याला नागपूरला यायचं आहे. माझं काटोलला राहणं होतं. तर काटोलवरून मग नागपूरला मुलांच्या शिक्षणासाठी मला यावं लागलं. मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मग मुलाचं पण तो DPSला होता, त्याचं नाव टाकलं. मुलीला रामदेव बाबामध्ये इंजिनियर कॉलेजला टाकलं. मग आता तिथेच आपण मग मी हजारीपाडला एक छोटा फ्लॅट घेतला आणि तिथे राहतो. नरखेडला माझी ड्युटी चालूच होती, अपडाऊन करत होतो आणि त्यानंतर ड्युटी करून मग मी इथे येत होते. रोज माझं तेही 100 किलोमीटर येणं जाणं आणि इकडे पण माझं रोज 18 किलोमीटर येणं आणि जाणं. हजारीपाड ते पिपळा फाटा असा माझा जीवनाचा प्रवास चालू होता. आणि त्या ह्याच्यामध्ये मी हे सर्व नागपूर सेलिब्रेशन ह्या हॉल आणि लॉन मी हे सुरू केलं. एकंदरीत किती लग्न आतापर्यंत पार पडले असेल, किती समारंभ आतापर्यंत पार पडले असेल आपले? एक अंदाजाने आतापर्यंत माझ्याकडे 1,50 झाले. 150 आता नागपूरचं बोलण्यात आलं तर आता लोकांचे वेगवेगळे लग्न करण्याची पद्धती वेगवेगळ्या झालेल्या आहेत. हो, कोणतेही कार्यक्रम करण्याची पद्धती वेगवेगळ्या झालेल्या हो. आहेत. तर आपल्या इथे कोणकोणत्या प्रकारचे लग्न समारंभ किंवा कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम आपल्या इथे आयोजन आपल्या इथे केले जातात? माझ्याकडे सध्या माझं हे प्लॅनिंग आहे पुढच्या वेळेसला का पार्टीला ज्या लागणाऱ्या सर्व गोष्टी त्या माझ्या एका छत्रछायाखाली त्या देण्याचा मी पुढच्या वर्षीपासून प्रयत्न करणार आहे. त्यांना जे हळदीपासनं त्यांच्या घरचं जे आहे सर्व इथे सर्व त्या प्रकारच्या सुविधा पुढच्या वर्षीपासून मी तयार करण्याचा विचार आहे. सध्या माझ्याकडे रिसेप्शन आणि लग्न हे कार्यक्रम करतात लोक. रिसेप्शन, लग्न, बर्थडे वगैरे, बर्थडे पार्टी वगैरे माझ्याकडे करतात. हो. डेस्टिनेशन वेडिंगचं एक नवीन चालू झालं. हा, सांगितलं की सर्व काही एका एका छत्राखाली आणायचं आहे माझ्याकडे. जसे कॉन्टॅक्ट आता मी घेऊन राहिलो आणि त्या प्रकारचं मी सुविधा देण्याची त्यांना प्रयत्न करून राहिलो. एकंदरीत डेस्टिनेशन वेडिंगसाठी किंवा आताही लग्न जर केलं तर एकंदरीत किती लोकांची कॅपॅसिटी आपल्या क्षेत्रामध्ये आहे? किती लोक थांबू शकतात, राहू शकतात काय? सध्या माझ्याकडे 150 ते 200 लोक थांबू शकतात सध्या, म्हणजे जे वेळ पाहिजे तसं. पण माझ्याकडे तशी पेशियस भरपूर आहे. माझ्याकडे 7 AC रूम आहे,
आणखी मी पुढच्या वेळेस माझ्याकडे 8 ते 10 रूम मी AC रूम करणार आहोत. आणि माझा हॉल आहे 12,000 फुटाचा डायनिंग हॉल आहे माझ्याकडे. 2 हॉल आहे माझ्याकडे डायनिंग. एक 3,000चा आहे आणि एक 12,000चा आहे. 12,000 फुटाचा असा डायनिंग हॉल माझा मोठा आहे. तो त्याला पण माझं रिन्युएट चालू आहे. त्याला पण मी काम करणार आहोत. पुढच्या वेळेस माझ्याकडे माझी इच्छा आहे की एक स्विमिंग टँक आणि 10 AC रूम तयार करायची माझी मनशा आहे. आणि ते पाहू आता प्रयत्न करण्याचे याच्यात आहोत. तेही पूर्ण होईल. हा हा हा. बरं. सध्या मग आता कोणकोणत्या प्रकारची फॅसिलिटीज आपण इथे देत आहात आपल्या तर्फे जे लोक येतात हा. लग्न करतात कोणत्या फॅसिलिटीज तर आपण त्यांना माझ्याकडे 7 AC रूम त्या अवेलेबल करतो. त्या 7 AC रूम मी त्यांना अवेलेबल करून देऊन राहिलो. हॉल आहे माझा एक साधा हॉल आहे. तो 25 लोक त्यामध्ये राहू शकतात अशा प्रकारचा एक हॉल आहे. आणि डायनिंग माझा 12,000 फूट. तर माझ्याकडे जर कार्यक्रम केला तर 1500 लोकांची 2,000पर्यंत मी करू शकतो. एवढी माझ्याकडे पार्किंग आहे, माझ्याकडे जागा आहे, तेवढ्या लोकांची मी सोय करू शकतो, एवढी कॅपॅसिटी आहे. आता सेलिब्रेशन म्हटल्यावर लोकांचा विचार येतो खूप महागडे असे पैसे लागत असतील. हो. आजकालची जे स्थिती आहे लग्न समारंभ करण्याकरता तिथे लोक खूप जास्त पैसे मोजतात. आहे, आहे. खरी आपल्या गोष्ट इथे आहे. नागपूर सेलिब्रेशनला कोणत्या अफोर्डेबल एक पॅकेजमध्ये आपण हे सर्व करून देतो? मी माझ्याकडे पूर्ण डेकोरेशन आणि 2 रूम असं पॅकेज माझं 75,000 आज सध्या मी आज देऊन राहिलो. 75,000 लॉन इलेक्ट्रिक बिल सर्व हे असं पॅकेज त्यांना आज प्रोव्हाइड करून राहिलो. आपल्या आजूबाजूचे असे खूप सारे मोठमोठे लॉन आहेत हा. जे 2.5 3 लाख रुपये मोजतात. हो हो हो. तर त्या कंपॅरिझन मध्ये आपलं नागपूर सेलिब्रेशन मध्ये जे आहे काय फॅसिलिटीज आहे? तर माझ्याकडे 2 AC म्हणजे 7 AC रूम 7 AC रूम आहे. डायनिंग हॉल 12,000 स्क्वेअर फूटचा मी देऊन राहिलेलो आहो. आणि माझ्याकडे पार्किंग 40,000 फुटाची पार्किंग माझ्याकडे आहे. त्यामध्ये मी डिवाईड केलेलं आहे का माझी 2 व्हीलरला वेगळी आणि 4 व्हीलरला वेगळी अशा प्रकारे मी त्यांना करून हे सर्व फक्त 75,000 हे सध्या मी 75,000 रुपयांना लोकांना प्रोव्हाइड करतो डेकोरेशन. विथ डेकोरेशन. आणि डेकोरेशन फी माझं इव्हेंटवाल्यांना दिलेलं आहे. इव्हेंटसारखं माझं पूर्ण डेकोरेशन आहे. हो, हो. आपल्याद्वारे जनता आपल्याला जे बघत आहे हो. त्या जनतेला काय एक मेसेज आपलं असणार आहे की बा आता लोक इकडे तिकडे जातात खूप जास्त महागडे पैसे हो. मोजतात खूप जास्त खर्च करतात. तेच एक माझं मिडियम क्लास लोकांना जे पैसेवाले आहेत ते तर जाणार लांबकडे. पण मिडियम क्लास लोकांना जे बिचारे मध्यमवर्गीय आहे गरीब आहे त्यांना त्यांचा सुद्धा विचार करून मी माझं लॉन त्यांना प्रोव्हाइड करतो आणि देतो. आपल्या लॉन संदर्भात जर कुणाला माहिती घ्यायची असेल किंवा बुकिंग संदर्भात बोलायचं असेल हो. तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क करू शकतात? हां, माझं गुगलवर पण माझी जाहिरात आहे, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आहे. आणि माझं मी आणि आमचा व्यवसाय असा असतो, माझ्याकडे जर एक कार्यक्रम झाला त्यामध्ये 1000 लोक आले तर 1000मधनं 10 लोक हे माझ्याकडे असे येतात. माझ्या सर्व्हिस पाहून यांनी दिलेलं माझं व्यवहार पाहून माझं हे कार्य पाहून अशाच प्रकारे माझे जास्तीत जास्त बुकिंग असतात. आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा 96 89 65 26 95 हा माझा संपर्क नंबर आहे. 24 तास हा माझा चालू असतो. ॲड्रेस हां, पिपळा नागपूर सेलिब्रेशन लॉन आणि हॉल, पिपळा फाटा बस स्टॉप, कुडकेश्वर रोड, नागपूर 34.